तुम्हाला माहित आहे का, 11 मार्च ही फक्त एक तारीख नाही, तो अमर बलिदानाचा दिवस आहे. साल 1689 छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, ते फक्त 31 वर्षांचे होते. फेब्रुवारी 1689 मध्ये संगमेश्वर जवळ मुघल सेनापती मुकर्रब खानने त्यांना पकडलं. त्यांच्यासोबत कवी कलशही होते. त्यांना औरंगजेबासमोर आणण्यात आलं. 40 दिवसांहून अधिक काळ त्यांना क्रूर यातना दिल्या गेल्या. औरंगजेबाची एकच अट होती, इस्लाम स्वीकार आणि तुला माफ केलं जाईल. पण संभाजी महाराजांनी ठाम नकार दिला. ते म्हणाले, धर्मासाठी मरू शकतो, पण धर्म सोडू शकत नाही. शेवटी 11 मार्च 1689 तुळापूर जवळ भीमा नदीच्या काठावर औरंगजेबाच्या आदेशाने त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. पण त्यांच्या मृत्यूने मराठे थांबले नाहीत. उलट स्वराज्याचा ज्वालामुखी अजून भडकला. एक तरुण राजा ज्याने वेदनांमध्येही झुकायला नकार दिला, तो फक्त इतिहास नाही, तो अमर प्रेरणा आहे. आज 11 मार्चला त्यांना श्रद्धांजली द्या, पण त्यांच्याकडून एक गोष्ट नक्की शिका, अत्याचारासमोर कधीही झुकायचं नाही. जर तुम्हाला संभाजी महाराजांचा अभिमान असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय छत्रपती संभाजी महाराज, हर हर महादेव.